आज मात्र स्वराज्याचे धाकटे राजे संभाजी महाराज यांचा मृत्यूंजय दिवस आहे। संभाजी महाराजांना देखील मानवंदना करून पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने। वाईट बॉल इथून मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन आला आहे रोश नईम। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर्स झाले आहेत। चालू मॅच जर आपण पाहिली तर परी पॉवर हिटर्स आणि त्याला फाईट करत असताना अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलंय। 2 धावेसाठी चेंडू डिक्लेअर झाला। 3 षटकांची आपण ही मॅच पाहतोय। आजची पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत। त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आम्ही पुन्हा एकदा वन लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। आजच्या रात्रीमधली ही 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा एकच धाव जोडली जाईल। इथून एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा आपल्याला पाहायला 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात। विकिंग बॉईज फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक तळत असताना मात्र योग्य टप्पावरती गोलंदाजी करतायत। हा फटका देखील चांगला आहे परंतु एकच धाव त्यावरती ऍड होईल आणि पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला। आणि पहिल्या षटकानंतर धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्क वरती डॅनीला आपण पाहू शकाल। अगदी खूप सुरेख आयोजन आणि खूप सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते वन लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून। जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ना ते कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेटची टीम आपल्याला पाहायला मिळते। त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात। अक्षयजी पासिलकर असतील आणि त्यांच्या समवेत कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल। रमेशजी भांडीलकर यांचं देखील आजच्या रात्रीमध्ये आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनी लाईक नसेल केली तर नक्कीच तुमच्या ग्रुपवरती या वाहिनीला सेंड करा। जास्तीत जास्त ग्रुपवरती सेंड केला। बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा आणि नक्की ज्या वेळेस या वाहिनीच्या माध्यमातून क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा इतर कार्यक्रम असतील ते तुम्हाला नक्कीच घर बसल्या एन्जॉय करता येतील पाहता येतील। त्यासाठी नक्कीच तुम्ही कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेट इंच्या वाहिनीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। खरोखरच खूप सुंदर छायाचित्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जिथं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि स्कोर धावफलकावरती जर आपण पाहिला 15। हर्षल गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं ना मित्रांनो तर मागच्या वर्षी पंधरा धावा फलकावरती आपण पाहू शकाल। विकिंग
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धाबा याच दरम्यान पूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हाचे एकदा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. निमेश मोहितीच्या माध्यमातून संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऑफिशियल पंचांना चेंडू पाहण्यावरती आदळला आणि मात्र चेंडू सीमारेषे पार झाला. 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंच चांगला चेंडू पाहायला मिळेल. वाईट आहे. वाईट चेंडूची सांगता. ऑफिशियल पंच केतनजी कडू आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यांचंही या पहिल्या रात्रीमध्ये आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. अगदी टॅप केला चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा फलंदाज बाद असतील. बाहेरून कुणीही आवाज देऊ नका, विनंती असेल. कुणीही बाहेरून आवाज देऊ नका. ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 चेंडू. एक धाव पूर्ण. 3 धावा. 3 धावा ऑफिशियल. 3 धावा जोडल्या जातील आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ देखील समाप्त झाला आहे. आणि धावफलकावरती धावा आपण पाहणार आहोत. मॅच नंबर 6 आपल्याला पाहायला मिळेल. मोरे सरकार आणि अर्णव सुपर किंग्स. 28 धावा 29 धावीची गरज आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोरे सरकार आणि अर्णव सुपर किंग्स आहेत ना. नाणेफेक करून घ्यायची आहे. त्यानंतर मी विनंती करेल की 29 धावीची गरज आहे. आई एकविरा ब्लास्टरचे संघ मालक सुधांशु कांगणे साहेबांना विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आई एकविरा ब्लास्टरचे संघ मालक सन्माननीय आदरणीय सुधांशु कांगणे साहेबांना विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय पत्रकार साहेब विद्यानंदजी ओवाल यांच्या शुभ हस्ते आई एकविरा ब्लास्टर संघाचे संघ मालक यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. आपण पाहत आहे मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान सन्माननीय आदरणीय सुधांशु कांगणे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आई एकविरा ब्लास्टरचे संघ मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून नेहमीच आई एकविरा ब्लास्टर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान आपण विद्यानंदजी ओवाल साहेबांच्या शुभ हस्ते पाहतोय. त्यानंतर विनंती असेल RD बॉईज संघाचे संघ मालक स्वप्नीलजी जंगम आणि प्रज्योतजी गोसालकर यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
आणि देशमुख सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आर डी बॉईज संघाचे संघ मालक स्वप्नीलजी जंगम आणि प्रज्योत घोसालकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल 9 धावा 9 5 चेंडू 9 धावा. इथे आपण संघ मालकांचा शुभ सन्मान करणार आहोत. आर डी बॉईज टीमचे संघ मालक स्वप्नीलजी जंगम आणि प्रज्योत घोसालकर आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. टीम युवा उमेशजी गायकवाड यांची संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. देशमुख सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. पंधरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरसावले चांगला फटका आपण पाहू शकाल डॅनीच्या माध्यमातून. 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा फलकावरती. चांगलं फेर क्षेत्ररक्षण होतं तनयच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू कॅरीज झाला नाहीये आणि इथून एक धाव जोडली जाईल. मॅच नंबर 6 आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन वॉरियर्स मोरे सरकार आणि अर्णव सुपर किंग्स दोन्ही टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जातोय देशमुख सरांच्या शुभ हस्ते. सहा चेंडू 10ची गरज आहे परी पॉवर हिटर्स टीम साठी. मोरे सरकार टीमने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव जोडली जाईल. पाच चेंडू आणि 9ची गरज आहे. इथून 5 चेंडू 9ची गरज परी पॉवर हिटर्स टीम साठी. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही टीमच्या माध्यमातून. इथून झेल कॅरी झाला, हर्षल फलंदाज बाद झाले. चला क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 4 चेंडू आणि इथून मात्र 9 धावींची गरज आहे. एक धाव 3 चेंडूनी आता इथून मात्र 8 धावसंख्येची गरज असेल. हा जोरदार फटका
अवघी एकच धाव करंजच्या बाट मधनं 3-7 ना 8 2-7 2 चेंडू आणि 7ची गरज आहे. हा फटका चांगला होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि 2 धावा. एक चेंडू आणि इथून 5ची गरज आहे. हा चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. गॅप मध्ये चेंडू होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं.